मराठी समाचार न्यूज 24 महाराष्ट्राचा बुलंद आवाज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। योग मनुष्याला आत्मिक शांती व सात्विकतेकडे नेणारा बनवतो। ब्रह्मकुमारी रश्मी दीदी हिवरखेड, तेलारा तालुका। योग मनुष्याला शारीरिक व मानसिक आणि सोबतच चारित्र्य संपन्न बनवतो। पूर्ण जगाला योगाचे महत्त्व पटवून देणारा देश म्हणजे संत महंताचा भारत देश आहे। त्या देशाचे नेतृत्व करणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जगभर पसरविला असे प्रतिपादन बाळासाहेब नेरकर यांनी आज मुखमशांती शाखा हिवरखेडच्या आत्मसंतोष भवनमध्ये योगदिन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलले। यावेळी मुख्य संचालिका ब्रह्मकुमारी रश्मी दीदी यांचे अधिपत्याखाली संपन्न झालेल्या मुरली योग दिनाला वैयक्तिक कल्याण आणि ग्रहांचे आरोग्य कसे एकमेकांशी जोडलेले आहेत। योगामुळे शरीरावर सात्विक विचार, भगवत प्रेम, आत्मिक शांती यावर रश्मी दीदींनी 21 जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो। हा दिवस योगाच्या महत्त्वाचे स्मरण करून देतो आणि योगाच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक फायद्यांचे जागरूकता वाढवतो, असे दीदींनी सांगितले। तर राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सांगितले, योग ही एक प्राचीन सनातनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रथा आहे ज्याचा उगम भारतात झाला, असे सौ पारुबाई येऊल यांनी सांगितले। यावेळी शाखेतील लहान कुमार पियुष हागे, भूषण रौदळे, श्रीकृष्ण नाठे, स्वरूप मामनकर यांनी योगासने करून सर्वांनी त्यांचे अनुसरण केले। योग आपल्याला शिकवतो की मानवी आरोग्य आपल्या ग्रहाच्या आरोग्यापासून वेगळे करता येत नाही। आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन 2025 पर्यावरणपूरक कार्यक्रमांना प्रोत्साहन देतो याची जाणीव, वैयक्तिक आरोग्य आणि पर्यावरणी जगभरात 30 कोटी लोक योग साधक आहेत, असे शेवटी आभार प्रसंगी संतोष शर्मा बोलले। यावेळी सर्व ओमशाती शाखेच्या आत्मसंतोष भवनच्या भाई लोक व बहिणीच्या सहयोगाने योगदिन साजरा झाला। मराठी समाचार न्यूज 24 साठी बाळासाहेब नेरकर हिवरखेड, तेलारा। श्वास अंदर लेते हैं तो पॉजिटिव एनर्जी, सत्व प्रधान वाइब्रेशन उस समय हमारे मन और तन को वो मिलना चाहिए। तो खाली वो प्राणायाम नहीं होना चाहिए, श्वास छोड़ना और लेना, लेकिन नहीं, जैसे ही छोड़ा निगेटिविटी बाहर पड़नी चाहिए। जैसे ही श्वास लिया तो पॉजिटिव एनर्जी हमारे अंदर जानी चाहिए। अब कहा जाता है कि जैसा अन्न वैसा मन। अब एक्सरसाइज हो गई तो हम कर्म में लग जाएंगे, क्योंकि भगवान ने भी कहा है कि हम सब कौन हैं, कर्म योगी हैं। तो हर कर्म हमें कैसा करना है, हाई वाइब्रेशन में करना है, क्योंकि सुबह हमने एक्सरसाइज की, उसकी हाई वाइब्रेशन, हाई एनर्जी हमारे शरीर को प्राप्त हुई। तो अब सारा दिन वो हमारे कर्म में और व्यवहार में दिखनी चाहिए। ऐसे लिए 10 मिनट प्राणायाम योगा किया और बस